साधं अतिक्रमण झालं, एखाद्या सामान्य माणसानं जर अतिक्रमण केलं तर तिथे पोलिसाचे दंडे गिंडे घेऊन त्याचे अतिक्रमण आपण काढतोय। आणि 6000 एकर जमीन यांच्याकडे आली कशी? एकट्या गोदरेज जोर अध्यक्ष महोदय 3400 एकर जमीन आहे अध्यक्ष महोदय। आणि मग हे असे सगळे दलाली करून, ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनी कडून काही दलाली केली, कष्टकरी जमात या देशामधली खतम करायची आहे राज्यकर्त्यांना। मजुराचे पैसे 2-2 महिने भेटत नाही, कधी मुसलमान कधी हिंदू असं समजून आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय, पण यांच्यावर सिलिंग का आलं नाही? जगामध्ये कापसाच्या भावाची तेजी आलेली आहे। मेहनत करून जर रोज 24 तासात पैसे सोडा, 3-3 महिने झाले पैसे भेटत नाही त्या मजुराला। एक जात अध्यक्ष महोदय बेमानीनं श्रीमंत होणारी, आणि दुसरी जात अध्यक्ष महोदय कबाड कष्ट करून गरीब राहणारी। या दोन जातीचा संघर्ष या देशामध्ये कुठलाही पक्ष समोर आणत नाही। कधी मुसलमान कधी हिंदू असं समजून आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय, कष्टकरी जमात या देशामधली खतम करायची आहे राज्यकर्त्यांना। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला मुद्दामून एक माहिती माझ्या समोर आली अध्यक्ष महोदय, आणि हे पहिल्यांदा नवीन माहिती आपल्या समोर ठेवतो अध्यक्ष महोदय। भारतात 2 प्रकारचे श्रीमंत आहेत, एक इंग्रज याच्या अगोदरपासून असणारे श्रीमंत, आणि इंग्रजासोबत लढून श्रीमंत असणारे लोक। पण काही लोक इंग्रजाची दलाली करून आफूचे आणि अनेक धंदे करून अध्यक्ष महोदय श्रीमंत झालेले आहेत। आणि मग हे असे सगळे दलाली करून, ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनी कडून काही दलाली केली, काही जमीन मिळवल्या, त्यापैकी पहिलं नाव आहे गोदरेज अध्यक्ष महोदय। एकूण या पूर्ण मुंबईची जर जमीन पकडली तर ते 34,000 एकर आहे अध्यक्ष महोदय। एकट्या गोदरेज जोर अध्यक्ष महोदय 3400 एकर जमीन आहे अध्यक्ष महोदय। एकट्या गोदरेज जोर कुठून मिळवली, कशी कमावली, ईस्ट इंडिया कंपनीनं कधी यांना दिली अध्यक्ष महोदय? याचे सगळे पुरावे अध्यक्ष महोदय, त्याच्या प्रत्येक पुरावे आम्ही तुमच्या समोर ठेवतो अध्यक्ष महोदय। एफी दिनशा ट्रस्ट याच्याकडे 683 एकर जमीन आहे। जिजाबाई आर्देश ट्रस्ट 508 एकर जमीन आहे अध्यक्ष महोदय। यार वाडिया याच्याजवळ 300 एकर जमीन आहे, 61 एकर जमीन आहे अध्यक्ष महोदय। बैरामजी जिजाबाई ट्रस्ट कडे 269 जमीन आहे। गुलाबराव, आपल्यावर सिलिंग आली शेतकऱ्यावर, यांच्यावर सिलिंग नाही आली। खिलाजीभाई दिनशा याच्याकडे 206 एकर जमीन आहे। बरं, हे जमीन कशी भेटली अध्यक्ष महोदय? याच्यामध्ये लाईफ ऑफ कुवाची जहागीर पुस्तकातील 16 नंबरच्या पेजवर हे सगळ्या कशा जमिनी दिल्या, कशी दलाली केली अध्यक्ष महोदय, त्याच्यावर या मुंबईतले 6000 एकर। दादा, तुमचा अर्थसंकल्प एका दिवसात वाढतं। स्वातंत्र्यानंतर आपण सिलिंग आणलं, आणि मग आम्ही पाहतो इमानदारीनं ज्यांनी या जमिना कमावल्या त्याच्यावर सिलिंग आलं, पण यांच्यावर सिलिंग का आलं नाही याचंच मला अध्यक्ष महोदय नवल वाटतं। सिलिंगच्या कायद्यानंतर सगळ्यांच्या जमिनी आपण सरकार जमा केल्या, या जमिनी का सरकार जमा होत नाही? मला असं समजतं का हे सगळ्या राजकीय पक्षाले काही खुराका देतात। म्हणजे 34,000 एकर मध्ये ही मुंबई वसली आहे, तिथं 6000 एकर जमीन जर फक्त 6 लोकांजवळ असेल आव्हाड साहेब, तर आम्ही 2 कोटी जनतेसाठी एवढूस घरे नाही भेटत आम्हाला। राजकीय ते पण माहिती देतोय, हे वाचू का मग? अध्यक्ष महोदय, फॉरगेट आमचा कमिशनर होता मुंबईचा, त्यानं दोघांना तोफी समोर आणून उडून टाकलं होतं, आणि त्यानं स्वतः लिहिलेलं आहे। फॉरजेट काय म्हणतं? 1857 मध्ये मुंबईचा पोलीस कमिशनर या नावाचा अधिकारी फॉरजेटने 1857च्या उठाव दाबण्यासाठी 2 एक दलित समाजाचे मंगल धेडिया आणि हुसेनला या सीएसटी समोर तोफे समोर उडून टाकलं। 3 दिवस पर्यंत उचलू दिले नाही, आणि या फॉरजेटला या 6 जणांना एकत्रित होऊन 1500 पाऊंड फॉरजेटला
पैसे दिले त्यावेळेस, पाऊंड दिले 1500. हे मी नाही म्हणत, फोरजेटनं लिहून ठेवलेलं आहे. आवर रिअल डेंजर इन इंडिया, पान नंबर 68 मध्ये. ज्यानं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बलिदान दिलं आणि त्याला मारलंय टिपून, त्याला बक्षीस देणारे लोक आहे. करा जमा. लाखो, जेवढं तुमचं बजेटनी ना राज्य सरकारचं, त्याच्या चौपट पैसा यांच्याकडे आहे. का जमा करत नाही आपण? साधं अतिक्रमण झालं, एखाद्या सामान्य माणसानं जर अतिक्रमण केलं तर तिथे पोलिसाचे दंडे गिंडे घेऊन त्याचे अतिक्रमण आपण काढतोय. आणि 6000 एकर जमीन यांच्याकडे आली कशी? ह्या सगळ्या चौकशी झाली पाहिजे. ते कशा पद्धतीने त्यांच्याकडे आपण आतापर्यंत ठेवलेली आहे, याच्या सगळा शहनिशा होणं दादा फार महत्वाचं आहे. कारण आम्ही पाहतोय का आमच्या इकडे विनोबा भावेनं चळवळ चालवली आणि त्यावेळेस आपण बऱ्याच जमिनी आपण दान दिल्या. ज्याच्याकडे 100 एकर होती त्यांना पुन्हा भूमिहीन लोकांकडे आपण ह्या जमिनी दिल्या. मला वाटतं यावर सुद्धा फार लक्ष घालणं अध्यक्ष महोदय फार महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी लागण तर मी शासनाला देतो. आपण पाहतोय का या ईस्ट इंडिया कंपनीने त्याची दलाली, त्याचं स्वामित्व म्हणून या सगळ्या अध्यक्ष महोदय या जमिनी यांच्याजवळ आलेल्या आहे. गोदरेज जो 3000 एकरच्या जमिनीमध्ये, अर्ध्या जमिनीमध्ये काहीच काम नाही, ते काढले पाहिजे बाहेर. कशा आल्या त्यांच्याकडे? मेहनतीनं आल्या का? सगळं अफूचा धंदा करायचे. आणि त्याचे पुस्तकात लिहिलेलं आहे का चीनमधून आपण चहा आणायचा आणि चीनला, चायनाला आपण अफूचा बंदी असताना हे सगळे दलाली करून तिथं अफूचे पुरवठा करायच्या. त्या दलालीतून हे पैसे आलेले आहेत. पण प्रकल्पग्रस्तांचं मंडळ आपण तयार केलं पाहिजे. जे प्रकल्पग्रस्त आहे अध्यक्ष महोदय, त्यांच्या जमिनी गेल्या, जुमला गेला, सगळं गेलं. आपण नोकरी देऊ शकलो नाही आणि पाहिजे त्यावेळेस आपण भाव पण देऊ शकलो नाही. आज कापूस अध्यक्ष महोदय जर विचार केला तर कापसाचे भाव 1000 रुपयानं वाढलेले आहे. आणि हे वाढाचं कारण अध्यक्ष महोदय का जगामध्ये कापसाच्या भावाची तेजी आलेली आहे. तर कापसाचे भाव 9 ते 10 हजार पर्यंत जाऊ शकतं आणि हा कापूस उत्पादक शेतकरी अध्यक्ष महोदय सुखी होऊ शकतं. मला वाटतं हा निर्णय राज्य सरकारनं खास करून वाहतुकीची सबसिडी, जशी आपण साखरेला सबसिडी देतो निर्यातीसाठी, तशी कापसाला का देत नाही? का एमआरईजेचे पैसे का भेटत नाही वेळेवर? मजुराचे पैसे 2-2 महिने भेटत नाही. अध्यक्ष महोदय, तुम्ही या सगळ्या गोष्टीतून आले आहेत. आमचे पगार वेळेवर होतं, त्या कलेक्टरचे पगार वेळेवर होतंय, इथं सगळ्यांचे पगार वेळेवर होते, पण दिव्यांगांचा पगार वेळेवर होत नाही. एमआरईजेचे पैसे वेळेवर 24 तासात मजुरी दिली पाहिजे. अरे आपण पाहतोय का जुन्यापेक्षाही जुन्या पद्धत महिन्यात सालानं लोक राहायचे, सालानं पैसे भेटायचे. आणि आपलं सरकार एवढं, दादा तुम्ही वित्त मंत्री असताना सुद्धा जर असं होत असेल आणि जो मजुरी त्याला मेहनत करून जर रोज 24 तासात तर पैसे सोडा, 3-3 महिने झाले पैसे भेटत नाही त्या मजुराला, कसा सहन करणार?